आई हा 2 अक्षरी शब्द, पण त्यात सगळं ब्रह्मांड साठवलेलं आहे. आईचं महात्म्य गाताना कवी यशवंतांनी हेच म्हटलेलं आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. या कवितेत हीच महती वर्णिलेली आहे. आशय तोच, आविष्कार वेगळा. आईचं मन किती थोर असतं, किती पराकोटीचा त्याग करू शकतं, याची महती या कवितेतून आल्याशिवाय राहणार नाही. मन हेलावणारी, काळजाचा ठाव घेणारी अशी ही कविता आहे. या कवितेचं शीर्षक आहे आईचं काळीज. ऐक. अमृतरूपी वात्सल्याची आज सांगतो कथा, अश्रूनीही भिजली आहे आईची गाथा. असाच होता पुत्र लाडका एका मातेचा, तरुण होता छंद लागला त्याला प्रीतीचा. प्रीतीसाठी रोज घेतल्या किती आणा शपथा, अश्रूनीही भिजली आहे आईची गाथा. थोरा घरची पोर असे ती तिला न त्याचे मोल, थोरा घरची पोर असे ती तिला न त्याचे मोल. तरुण वेडा उदास झाला प्रीती जाईल फोल, कळेन त्याला काय करावे मनी झुरता झुरता. अश्रूनीही भिजली आहे आईची गाथा. प्रेमा वाचून जगू कसा मी शून्य दिशा दाही, सांग प्रिये तुझं काय हवे ते वाहीन मी पायी. सर्वस्वाचे दान करीन मी प्रिये तुझ्या करिता, अश्रूनीही भिजली आहे आईची गाथा. प्रिया बोलली हसून गाली शब्द नको व्यर्थ, माझ्यासाठी त्यागाची तू करशील का शर्थ. तुझ्या आईचे काळीज आणून देशील का आता, अश्रूनीही भिजली आहे आईची गाथा. प्रेमासाठी पिसाट झाला खेवून अफवा, प्रेमासाठी पिसाट झाला खेवून अफवा. मुलानं, त्या प्रेमळ आहे ना, त्या मुलासाठी, त्या वेड्या मुलासाठी काय केलं असेल असं तुम्हाला वाटतं? या ठिकाणी आईच्या प्रेमाची, त्यागाची खरी कसोटी तुम्हाला कळेल, महती कळेल. तिनं आपलं काळीज काढून त्या मुलाला दिलं. पुत्रासाठी खुळ्या आईने अर्पिले प्राण, काळीज घेऊन धावत सुटला त्याला न त्याची जाण. पण ठेच लागली काळीज पडले वाटेवर जाता, अश्रूनीही भिजली आहे आईची गाथा. मुलानो, त्या स्थितीत तिथे आईचं हळवं काळीज काय बोललं माहितीये? गहीवर लेले काळीज बोले दाटून आला गळा, दुखावले का कुठे लागले, दुखावले का कुठे लागले, फुंकर घालू तुला. सर्र झाले मनात त्याच्या मातृबोल ऐकता, अश्रूनीही भिजली आहे आईची गाथा. उरी हुंदका फुटला त्याच्या कोसळला खाली, सारे असूनी वनवासी मी दुःख मला जाळी. आई 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 म्हणू कुणा मी, कोण मला त्राता, अश्रूनीही भिजली आहे आईची गाथा. अगाध महिमा आईचा या तिला नसे उपमा, हृदय मंदिरी जपून ठेवा आईची प्रतिमा. अमृतरूपी वात्सल्याची इथे संपली कथा, अश्रूनी ही भिजली आहे आईची गाथा. कविता ऐकून फार भारावलेली दिसते. खरंच का? आई सारखा दैवत नाही.
कष्ट करावे तिनंच, कष्ट खाव्या तिनंच. सुमन, काय सांगू, माझी आई माझी फार लाड करते ग. अगं इतके हौस इतके लाड करणार तुझी आई आम्हाला दाखव ना. माझ्या आईला बघायचंय. हो. मग उद्या रविवार आहे, उद्या सकाळीच या. हा का? आज संध्याकाळी आलं तर नाही चालायचं? संध्याकाळी संध्याकाळी संध्याकाळची माझ्याही भेटू शकणार नाही. तुम्ही सकाळी या ना. आणि एक सांगू, माझी आई तुम्हा सर्वांच्या आईपेक्षा वेगळी आहे. शालूबाई, अगं सकाळ जर तब्येत बरी नाही म्हणते, मालकाला सांगून बारी कॅन्सल करायला लावूया का? हा, सुट्टी घेऊया एक दिवस. बोलाव का मालका? अरे बाबा, बोलवायचा प्रश्नच नाही. यो बघितलं का पुस्तकाचा कसा ढीक पडलाय तो. पोरगी कॉलेजात जाते, खर्च वाढलाय. अरे बाबा तात्याराव, आईला कधी सुट्टी नसतेच. नसू दे सुट्टी, रजा घेऊया. नको नको, रजा नको घ्यायला. माझ्या पुरीला लई शिकवायचे, वकिली करायचे तिला. म्हणजे ते येल बी म्हणते. तेच म्हणजे तिला आपल्या वडिलागत कोर्टात जायला लागेल, काळा डागला घालून येऊ राहणार. होय होय. एक घंटी झाली. त्याला का पूर्ण लवकर चल बस.